मित्रांनो, आजकाल फक्त परदेशातच नाही तर आपल्या महाराष्ट्रातही अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना लाखोंच्या पॅकेजसह जबरदस्त सुविधा देतात. इथे केवळ आकर्षक पगारच नाही तर मोफत जेवण, आरोग्य विमा, परदेश दौरे, वर्क फ्रॉम होम सुविधा, बोनस आणि कंपनीचे शेअर्स सुद्धा दिले जातात. पण या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत, त्यामध्ये नोकरी कशी मिळते, फ्रेशर्सना किती पगार मिळतो आणि कोणत्या कौशल्यांची गरज असते, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप 10 कंपन्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या यादीतील नंबर 1 कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना इतका जबरदस्त पगार देते आणि सुविधा देते की ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चला मग वेळ न दवडता सुरू करूया. 10व्या क्रमांकावर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS. आता तुम्ही म्हणाल TCS तर कमी पगार देते, मग ती या यादीत कशी? पण इथेच अनेकांची चूक होते. TCS त्यांच्या सामान्य निंजा प्रोफाईलसाठी तुलनेने कमी पॅकेज देत असली तरी डिजिटल आणि इनोव्हेटिव्ह प्रोफाईलसाठी मात्र खूपच आकर्षक पगार देते. जर तुम्ही AI, मशीन लर्निंग, डाटा सायन्स किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मजबूत कौशल्य दाखवली आणि कंपनीची निवड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली तर सुरुवातीलाच 9 ते 12 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं. त्यानंतर 5 ते 6 वर्षांचा चांगला अनुभव मिळाल्यास हे पॅकेज 30 ते 40 लाखापर्यंत पोहोचू शकतं. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये TCSचे मोठे कॅम्पस आहेत. विशेषतः रिसर्च आणि डिजिटल टीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परदेशी प्रोजेक्ट्सवर काम करण्याची आणि ऑन साईट जाण्याची ही संधी मिळते. 9व्या क्रमांकावर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्सने जिओच्या माध्यमातून टेलिकॉम आणि डिजिटल क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. आज कंपनी ऊर्जा, रिटेल, टेलिकॉम, डिजिटल सेवा आणि अनेक नव्या क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार करत आहे. त्यामुळेच रिलायन्सला सतत हुशार, कुशल आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज असते. त्यामुळे योग्य कौशल्य असलेल्या उमेदवारांना कंपनी आकर्षक पगारासह उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देते. 9व्या क्रमांकावर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे त्यांचा नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क. हे कॅम्पस एखाद्या छोट्या शहरासारखंच भव्य आहे. आधुनिक ऑफिसेस, अत्याधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट कामाचं वातावरण यामुळे इथे काम करणं अनेकांचं स्वप्न असतं. जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा MBA पूर्ण करून फ्रेशर म्हणून रिलायन्समध्ये रुजू झालात तर सुरुवातीलाच 6 ते 12 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं. मात्र अनुभव वाढत गेल्यानंतर इथली कमाई आणखीन वेगाने वाढते. मॅनेजमेंट, बिझनेस स्ट्रॅटेजी, डेटा अॅनालिटिक्स आणि जिओच्या टेक टीममध्ये काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांना 25 लाखांपासून ते 1 कोटीपेक्षाही जास्त वार्षिक पगार मिळू शकतो. रिलायन्समध्ये कामगिरीच्या आधारे पदोन्नती आणि पगारवाढीच्या संधीही चांगल्या मिळतात. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठं करिअर घडवायचं असेल तर रिलायन्स हा निश्चितच एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 8व्या क्रमांकावर आहे बार्कलेज. जगातील आघाडीच्या ब्रिटिश बँकांपैकी एक असलेल्या बार्कलेजची महाराष्ट्रातही मोठी उपस्थिती आहे. पुण्यातील हिंजवडी आणि खराडी IT पार्कमध्ये कंपनीचे आधुनिक कार्यालये आहेत. विशेष म्हणजे ही बँक केवळ आर्थिक व्यवहारच करत नाही तर जागतिक बँकिंगसाठी लागणारे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पही भारतातूनच विकसित करते. याच कारणामुळे बार्कलेज टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, डेटा इंजिनिअरिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांना आकर्षक पगार आणि उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देते. जर तुम्ही कॉलेजमधून थेट बार्कलेजमध्ये प्लेसमेंट मिळवली तर सुरुवातीलाच 8 ते 14 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं. अनुभव वाढत गेल्यानंतर हा पगार 20 ते 50 लाख किंवा त्याहून अधिक जाऊ शकतो. मात्र बार्कलेजची खरी खासियत फक्त पगारात नाही. इथे वायफाय बॅलन्स, लवचिक कामाचे तास, आकर्षक बोनस, विविध भत्ते आणि उत्तम सुट्टी धोरण यामुळे कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाचं वातावरण मिळतं. त्यामुळे अनेक इंजिनियर्स आणि फायनान्स प्रोफेशनल्ससाठी बार्कलेज ही ड्रीम कंपनी मानली जाते. शिवाय जागतिक स्तरावरील प्रोजेक्ट्सवर काम करण्याची आणि आंतरराष्ट्रीय बँकिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचीही संधी येथे मिळते. 7व्या क्रमांकावर आहे ॲडोबी. फोटोशॉप, प्रीमियर प्रो, ॲक्रोबॅट PDF आणि इलुस्ट्रेटर सारखी जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर तयार करणारी ॲडोबी ही जगातील आघाडीची प्रोडक्ट बेस्ड टेक कंपनी आहे. पुण्यात कंपनीचं मोठं डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर असून इथून अनेक जागतिक दर्जाचे प्रोजेक्ट विकसित केले जातात. प्रोडक्ट बेस्ड कंपन्या सहसा सर्व्हिस बेस्ड कंपन्यांपेक्षा अधिक पगार देतात आणि ॲडोबी या बाबतीत कायम आघाडीवर राहिली आहे. इथे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, UI UX डिझायनर्स, AI इंजिनियर्स आणि प्रोडक्ट डेव्हलपर्सना आकर्षक पगारासोबत आधुनिक सुविधा, उत्तम कामाचं वातावरण आणि जागतिक दर्जासोबत टीमसोबत काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे ॲडोबीमध्ये नोकरी मिळणं हे अनेक टेक प्रोफेशनलचं मोठं स्वप्न असतं. ॲडोबीमध्ये फ्रेशर्सनाही सुरुवातीलाच 15 ते 25 लाख वार्षिक
पॅकेज मिळू शकतं. त्यानंतर तुमच्याकडे चांगला अनुभव, मजबूत कोडिंग स्किल्स आणि उत्कृष्ट कामगिरी असेल तर तुमचा पगार 30 ते 60 लाख किंवा त्याहून अधिक जाऊ शकतो. Adobe मधील कामाचं वातावरण अत्यंत क्रिएटिव्ह, नाविन्यपूर्ण आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. याशिवाय कंपनीकडून मिळणारे स्टॉक ऑप्शन्स, बोनस, हेल्थ बेनिफिट्स आणि इतर सुविधा इतक्या आकर्षक असतात. अनेक कर्मचारी दीर्घकाळ Adobe सोबतच करिअर घडवतात. 6व्या क्रमांकावर आहे मॉर्गन स्टॅनली. जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत इन्व्हेस्टमेंट बँकांपैकी एक असलेल्या मॉर्गन स्टॅनलीचे मुंबईतील BKC म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य कार्यालय आहे. ही कंपनी फायनान्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, टेक्नॉलॉजी आणि डाटा क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांना अत्यंत आकर्षक पगार देते. फ्रेशर्सना येथे सुरुवातीलाच 8 ते 18 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं. मात्र खरी कमाई अनुभव वाढल्यानंतर सुरू होते. असोसिएट, मॅनेजर किंवा व्हाईस प्रेसिडेंट अशा वरिष्ठ पदांवर पोहोचल्यानंतर 25 ते 60 लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक पगार मिळू शकतो. याशिवाय परफॉर्मन्स बोनस, स्टॉक बेनिफिट्स आणि जागतिक दर्जाच्या प्रोडक्ट्सवर काम करण्याची संधी ही या कंपनीची मोठी जमेची बाजू आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात करिअर करणं सोपं नसतं. इथे वेगवान निर्णय क्षमता, विश्लेषण करण्याची क्षमता आणि दीर्घकाळ काम करण्याची तयारी आवश्यक असते. कामाचे तास काही वेळा जास्त असू शकतात, पण त्याच प्रमाणात मॉर्गन स्टॅनली आपल्या कर्मचाऱ्यांना आकर्षक पगार, मोठे बोनस आणि उत्तम करिअरच्या संधीही देते. त्यामुळे फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी ही कंपनी ड्रीम डेस्टिनेशन मानली जाते. 5व्या क्रमांकावर आहे NVIDIA. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स आणि हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग या क्षेत्रात जगभरात आघाडीवर असलेली NVIDIA ही टेक जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. पुण्यात कंपनीचं मोठं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर असून येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम केलं जातं. जर तुम्ही हार्डवेअर इंजिनिअरिंग, AI, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये मजबूत कौशल्य असलेले उमेदवार असाल तर NVIDIA मध्ये फ्रेशर म्हणूनच 14 ते 22 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं. त्यानंतर 5 ते 6 वर्षांचा अनुभव आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य असल्यास 30 लाखांपासून ते 75 लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक पगार मिळण्याची संधी असते. याशिवाय कंपनीकडून स्टॉक ऑप्शन्स, परफॉर्मन्स बोनस, जागतिक दर्जाच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी आणि अत्याधुनिक संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळते. त्यामुळे AI आणि डीप डिझाईन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इंजिनियर्ससाठी NVIDIA ही सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक मानली जाते. NVIDIA मध्ये मिळणारे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स हे या कंपनीचं सर्वात मोठं आकर्षक मानलं जातं. कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पगारासोबतच कंपनीचे शेअर्स सुद्धा भविष्यात मोठी आर्थिक संधी ठरू शकतात. 4थ्या क्रमांकावर आहे Amazon. ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग क्षेत्रात जागतिक आघाडीवर असलेल्या Amazonची पुणे आणि मुंबईमध्ये मोठी कार्यालये आहेत. विशेषतः सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरसाठी Amazon आकर्षक पगार आणि उत्तम करिअरच्या संधी देण्यासाठी ओळखली जाते. जर तुम्ही SDE 1 म्हणून फ्रेशर पदावर रुजू झालात तर सुरुवातीलाच 18 ते 25 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं. या पॅकेजमध्ये बेस सॅलरी सोबतच जॉईनिंग बोनस आणि काही पदांवर स्टॉक बेनिफिट्स देखील समाविष्ट असू शकतात. त्यानंतर SDE 2 इंजिनियर, सिनियर इंजिनियर किंवा मॅनेजर पदावर बढती मिळाल्यास तुमचं वार्षिक पॅकेज 30 लाखाहून ते 60 ते 70 लाख किंवा त्याहून अधिक जाऊ शकतं. विशेष म्हणजे Amazon वेब सर्व्हिसेस विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांना अनेकदा यापेक्षाही जास्त पगार आणि जागतिक दर्जाच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळते. Amazonमध्ये कामाचं स्वरूप नक्कीच आव्हानात्मक असतं, पण त्याचबरोबर मिळणारा पगार, जागतिक ब्रँडची ओळख, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव आणि करिअरमधील वेगवान प्रगती यामुळे ही कंपनी लाखो इंजिनियर्सची ड्रीम कंपनी बनली आहे. 3ऱ्या क्रमांकावर आहे JP Morgan Chase & Co. जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या JP Morgan ही मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये अत्याधुनिक कार्यालये आहेत. ही कंपनी केवळ फायनान्स क्षेत्रातील व्यावसायिकांनाच नाही तर सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डेटा इंजिनियर्स आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनाही आकर्षक पगार देते. जर तुम्ही टेक रोलमध्ये फ्रेशर म्हणून रुजू झालात तर 12 ते 20 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं. तर अनुभवी इन्व्हेस्टमेंट बँकर्स, टेक लीड्स किंवा वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांचं वार्षिक पॅकेज 25 लाखांपासून ते 80 लाख किंवा त्याहून अधिक जाऊ शकतं. JP Morganची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स बोनस. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा त्यांच्या बेस सॅलरीपेक्षा मोठ्या
टक्केवारी इतका बोनस मिळतो. याशिवाय जागतिक स्तरावरील अब्जावधी डॉलरच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी आणि अत्यंत प्रोफेशनल वातावरण ही या कंपनीची मोठी ताकद आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे मायक्रोसॉफ्ट. सॉफ्टवेअरच्या जगात मायक्रोसॉफ्ट हे नाव प्रत्येकालाच परिचित आहे. विंडोज, ऑफिस, AI आणि क्लाउड कम्प्युटिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही कंपनी जगभरात आघाडीवर आहे. पुणे आणि मुंबईमध्ये मायक्रोसॉफ्टची अत्याधुनिक सुविधा असलेली कार्यालये आहेत. येथे कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाचं वातावरण, नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स, जागतिक दर्जाच्या टीम सोबत काम करण्याची संधी आणि आकर्षक वेतन दिलं जातं. त्यामुळे मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळवणं हे लाखो इंजिनियर्सचं स्वप्न असतं. आणि आता आपल्या यादीतील नंबर 1 कंपनी आहे गुगल. टेक्नॉलॉजीच्या जगात गुगल हे नाव वेगळ्याच उंचीवर आहे. मुंबई आणि पुण्यातील गुगलची अत्याधुनिक कार्यालये आणि जागतिक दर्जाचं कामाचं वातावरण अनेक तरुणांचं स्वप्न असतं. गुगलमध्ये निवड होणं नक्कीच सोपं नाही, पण एकदा संधी मिळाली की करिअरला मोठी झेप मिळू शकते. फ्रेशर्सना येथे 15 ते 30 लाख वार्षिक पॅकेज मिळू शकतं, तर अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर्स, AI इंजिनियर्स आणि सिनियर रोल्स मधील कर्मचाऱ्यांचं वार्षिक पॅकेज 35 लाखांपासून ते 1 कोटी किंवा त्याहून अधिक जाऊ शकतं. गुगलच्या पॅकेजमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रेस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स. पगारासोबत मिळणारे हे शेअर्स दीर्घकाळात मोठी आर्थिक संपत्ती निर्माण करू शकतात. याशिवाय मोफत जेवण, उत्कृष्ट ऑफिस सुविधा, हेल्थ बेनिफिट्स, लवचिक कामाचे तास आणि जागतिक दर्जाच्या टीमसोबत काम करण्याची संधी यामुळे गुगल प्रत्येक टेक प्रोफेशनलची ड्रीम कंपनी बनली आहे. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील सर्वाधिक पगार देणाऱ्या आणि करिअरला नवी दिशा देऊ शकणाऱ्या टॉप 10 कंपन्या. यापैकी तुम्हाला कोणत्या कंपनीत काम करायला आवडेल, सर्वात जास्त काम करायला आवडेल, नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.